1970 ते 1990-93 पर्यंत आम्ही सर्व एकत्र कुटुंबामध्ये राहत होतो. मी माझ्या विवाहापूर्वी माझ्या आईकडे सुद्धा एकत्र कुटुंब पद्धती होती. माझे वडील एकटेच होते, परंतु त्यांचे काका काकांची मुलं मुली आणि असं सगळं एकत्र आम्ही राहत होतो. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना काय सुख असते किंवा काय मजा असते हे अनुभवल्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. आमचे काका CSIF मध्ये होते, एक काका सरकारी वकील होते. जेव्हा त्यांचे लग्न झाले, आमची मोठी काकू ही खूप स्वभावाने चांगली सुस्वभावी, आणि जेव्हा ते सुट्टीवर यायचे तेव्हा घरी खूप आनंद असायचा. आणि जेवण करत असताना सगळेच एकत्र जेवण करायला बसायचे आणि खूप मजा यायची. आम्ही तेव्हा जे काही खात होतो, चटणी मीठ भाकर लोणचं काय असेल नसेल ते पण खूप आनंदाने, आणि इतका आनंद की ते सुख आज अजिबात मिळणे कठीण झालेलं आहे. आज जेवायला कोणी सोबत नसते, सोबती नाही, एकटंच जेवावं लागतं, सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. कारण सकाळी सगळे आपापल्या कामाला जातात आणि संध्याकाळी तिकडून आल्यानंतर ते भुकेले होतात. आल्या आल्यास ते जेवण तयार असते, जेवण करतात. आणि मग आई नावाचं पात्र हे उपेक्षितच, म्हणजे युगानुयुगे उपेक्षितच आईचं पात्र हे राहिलेलं आहे. आज हे विज्ञान युग आहे, विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. मुलं शिकून सवरून जेवढे उच्च शिक्षित तेवढे दूर. मुलं जर शिकले सवरले तर ते आईवडिलांजवळ राहत नाही, आणि त्यामुळे आईवडिलांनी जे काही कष्ट केलेले असतात, संघर्ष केलेला असतो, तर त्यांचं शेवटचं आयुष्य हे सगळं एकटेपणात जाते. माझे मिस्टर हे आर्मीमध्ये होते, तेव्हा त्यांच्यासोबत मी फार काही गेली नाही, परंतु बँगलोरला 3 वर्षासाठी मला जाण्याचा योग आला. मला 2 मुलं 1 मुलगी झाल्यानंतर, म्हणजे 3 मुलं झाल्यानंतर सोबत शेवटचे 3 वर्ष राहिले होते. तेव्हा मला ते सोबत घेऊन गेले होते की बा तू एका आर्मीवाल्याची पत्नी आहेस आणि तुला या खात्याविषयी काहीच अनुभव नाही, माहीत नाही, आणि म्हणून तुला मी सोबत घेऊन जात आहोत. तेव्हा मी एकटी कधी गेली नाही. माझ्यासोबत माझे सासरे असायचे, आई असायची किंवा सासू असायची. आयुष्यामध्ये एकटं राहण्याचा प्रसंग माझ्यावर कधीच ओढवला नाही. आणि जितके घरामध्ये लोक जास्त तितका आनंद जास्त, तितकं सुख जास्त, तितका आधार जास्त. आज एकटं राहण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा मन हे भयभीत होत असते. एकटेपणा हा फार वाईट असतो, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो कधीच एकटा राहिलेला नाही आणि राहू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये जे काही आज सगळंच आहे, पैसा आहे, सोनं आहे, नाणं आहे, मोठमोठे घरं झाले, कार आहे, बंगले आहेत, कशाची उणीव नाही. परंतु आज जिव्हाळा संपला. एकमेकांसाठी कोणाचा जीव तुटत नाही, कोणाचाच कोणावर प्रेम नाही, कोणाचा कोणाला आधार नाही, कोणालाच कोणाविषयी आदर वाटत नाही, आपुलकी वाटत नाही, कुणी आलं तर आनंद होत नाही. पूर्वीसारखे कोणी पाहुणे आपल्या घरी येत नाही. पूर्वी चप्पल आणि शूजचा असा ढिगारा दारात पडायचा, ते वैभव होतं. आणि ते वैभव आज नष्ट झालेलं आहे. या भांडवलशाहीच्या युगामध्ये जे खरं सुख आहे ते खरं सुख माणूस विसरून गेलेला आहे. पैशाकडे माणसाचा आजच्या सध्या मुलामुलींचा फार कल आहे. पैशाला महत्त्व देणारे आजचे मुलं मुली खरं सुख हरवून बसलेले आहेत, आणि ते धावतच आहे, पैशाच्या मागे धावत आहे, ऐशोआरामाच्या मागे धावत आहेत, भौतिक सुखाच्या मागे धावत आहेत. भौतिक सुख हे काही कामाचं नसतं.
सुख कशात आहे हेच आजच्या या चंगळवादी विचारसरणीच्या मुलामुलींना कळलंच नाही. सुखाची व्याख्या त्यांची फार वेगळी आहे. आणि आपण जेव्हा जगत होतो किंवा वैचारिक आपलं जे काही वैचारिक आपल्यामध्ये जे काही कसब आहे किंवा आपली जी वैचारिकता आहे ती मानवतेची आहे, माणुसकीची आहे, माणसाला धरून आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रेम दिलं, प्रेम घेतलं, आपुलकी दिली, आपुलकी घेतली. जिव्हाळा संपलेलाच नव्हता. कोणी आलं घरी तरी आनंद व्हायचा. कोणी जेवण केल्याशिवाय आपल्या घरून जायचं नाही. आज तर कोणी आलं तरी चहा ठेवायला इच्छा होत नाही. आणि पाहुणे आले तर पूर्वी इतका आग्रह करायचे, 8-8 दिवस 1-1 महिना पाहुणे राहायचे. आज कोणीच कोणाच्या घरी गेलं तरी 2 मिनिटं 5 मिनिटं चहावर थांबत नाही. सगळे बिझी झाले, सगळ्यांना कामच कामं आहेत. आणि हे जे सध्याचं युग आहे हे काहीच कामाचं युग नाही. मानवी समाजाच्या हिताचं नाही, कल्याणाचं नाही. माणूस जन्माला येतो आणि एक दिवस मरतो. परंतु जगत असताना तो जर पैशासाठी जगत असेल तर त्याचं जीवन हे व्यर्थ आहे. पैसा, धन, दौलत हे काही आपण मेल्यानंतर सोबत घेऊन जाऊ शकत नसतो. हा, पैशाची आवश्यकता आहे, धनाची आवश्यकता आहे, परंतु मानवी समाजाच्या म्हणजे आपल्या कुटुंबाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा भागणे इतपत आपल्याकडे पैसा असावा. त्याला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मतत्वामध्ये सम्यक आजीविका म्हटलेलं आहे. ती आजीविका आपण केली पाहिजे. धनाचा संचय करू नये. आणि धनाचा संचय जर केला तर माणूस हा सुखी राहू शकत नाही. तथागत बुद्ध म्हणतात की मध्यम मार्गावर आरूढ व्हा. पण आम्ही स्वतःला बुद्धिस्ट म्हणवणारे लोक खरंच मध्यम मार्गावर आरूढ झालो का? खरं सुख कशात आहे हे आम्हाला समजलं का? आमच्या मुलामुलींना समजलं का? आमच्या कुटुंब पद्धती कशा आहेत? आम्ही आज काय करतोय? आणि जिकडे तिकडे आपण समाजामध्ये वावरतोय तर आज उदास वाटते, खिन्न वाटते, प्रसन्न वाटत नाही. हे कशाचं धोतक आहे याचा विचार मानवी समाजातील विचारवंतांनी, साहित्यिकांनी, समाजकारण करणाऱ्यांनी आणि विशेष म्हणजे आजच्या या नवपिढीने करावा असं मला वाटतं.